क्षारकर्म. क्षारकर्म इन प्रोक्टॉलॉजी. आयुर्वेदामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे की सर्व औषधं ही वनस्पती औषधींवर अवलंबून असताना आपल्याला दिसून येतात. 4 वेद आपल्या धर्मात प्रामुख्याने सांगितलेले आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये आयुर्वेदाचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. अथांग असा अथर्ववेद, ज्यामध्ये काही भाग हा आयुर्वेदाचा सांगितलेला आहे. अशा या आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या वनौषधींचे, अनेक प्रकारच्या आजारांचे अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन करताना केलेले आपल्याला दिसून येते. क्षार हा एक प्रकारे वनस्पतींचा अर्क म्हटला जातो. क्षार हे एका वनस्पतीपासून किंवा अनेक वनस्पतींपासून बनवले जाते. क्षारकर्म ही जी उपचार पद्धती आहे किंवा क्षार बनवण्याची पद्धती जी आहे ती आचार्य सुश्रुत यांच्या सुश्रुत संहितेमध्ये खूप सुंदर पद्धतीने वर्णन केलेली आपल्याला दिसून येते. क्षाराचा प्रामुख्याने उपयोग मूळव्याध, भगंदर, फिशर, पायलोनिडल सायनस, ॲप्सिस अशा प्रोक्टॉलॉजीच्या केसेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतो. अष्टमहागध म्हणजे 8 महाव्याधी की ज्या व्याधींमध्ये अतिशय वेदना असतात, अशा व्याधींमध्ये मूळव्याध व भगंदर या 2 व्याधींचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे अतिशय वेदना देणाऱ्या किंवा बरं होण्यासाठी अतिशय अवघड असणाऱ्या 8 व्याधींमध्ये प्रोक्टॉलॉजी म्हणजे गुदमार्गातले 2 आजार सुश्रुतांनी मेन्शन केलेले दिसून येतात. यामुळे आपल्याला याचं जे आहे सिरियसनेस आपल्याला कळून येईल की किती हा आजार हा सिरियस असतो किंवा त्रासदायक असतो किंवा वेदनादायक असतो. क्षारकर्म हे अनेक व्याधींसाठी रामबाण उपाय सांगितलेले आहे. लहान मुले असतील किंवा ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया ही पॉसिबल नाही आहे, अशक्य आहे, अनेक मर्यादा आहेत, अशा रुग्णांसाठी तसेच सुकुमार रुग्णांसाठी क्षारकर्म ही उपचार सांगितलेली दिसून येते. आयुर्वेद फार्माकोपियामध्ये सुद्धा क्षारकर्माचे नगण्य महत्त्व दिलेले आपल्याला दिसून येते. आयुष, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसेच WHO या जागतिक या संघटनांनी देखील क्षारकर्म व क्षारसूत्र या उपचार पद्धतींना मान्यता दिलेली आहे व असाध्य व्याधींवरती किंवा कृच्छसाध्य अतिशय अवघड असणाऱ्या व्याधींसाठी याचा उपयोग करावा असा सल्ला दिलेला आहे. आता आपण पाहूयात क्षाराचे महत्त्व. क्षार म्हणजेच आपण त्याला इंडिजिनियस अल्कली किंवा अल्कलाईन पेस्ट असे म्हणू शकतो. क्षार हे शस्त्र व अणुशस्त्र यामध्ये प्रधान म्हटलेलं आहे. इंडिजिनियस अल्कली हे कुठल्याही धारदार यंत्रापेक्षा किंवा शस्त्रापेक्षा सर्वोत्तम मानले जाते. क्षारामुळे छेदन, भेदन, लेखन म्हणजेच इन्सिजन, त्यानंतर एक्सिजन, स्क्रॅबिंग अशा विविध प्रकाराचे कर्म ॲक्शन्स आपल्याला होताना दिसून येते. क्षार हे नैसर्गिकतः हायर अल्कली असल्याने, अल्कलाईन असल्याने डिब्रायमेंट ऑफ द टिश्यू हा म्हणजेच अनहेल्दी टिश्यू डिब्राईड म्हणजे काढण्याचे काम जे आहे ते क्षाराने अतिशय उत्तम प्रकाराने होताना दिसून येते. क्षाराचं सर्वात प्रमुख जर आपण उद्दिष्ट पाहिलं किंवा सर्वात महत्त्वाचं जर क्षाराचे महत्त्व जर आपण पाहिले तर क्षार हे नैसर्गिक असते. त्यामुळे याचे अतिप्रमाणामध्ये उपद्रव हे नसतात. तसेच क्षारामुळे जे आजार बरे होतात यामध्ये ते पुन्हा पुन्हा उद्भवण्याचं प्रमाण जे आहे अतिशय नगण्य आहे. आता पाहूयात मूळव्याधीवरती क्षारकर्माचा उपयोग. ॲप्लिकेशन ऑफ क्षारकर्म और क्षार और इंडिजिनियस अल्कली इन हेमोराइड्स और पाइल्स. रुग्णाची व्यवस्थित पूर्व तपासणी करून त्याची योग्य निदान केल्यानंतर तसेच मेडिकल फिटनेस घेतल्यानंतर रुग्णाला योग्य प्रमाणामध्ये जी सुटेबल असेल तशी भूल दिली जाते. भुलीचे प्रामुख्याने 3 प्रकार येतात. लोकल ॲनेस्थेशिया, तसेच पूर्ण भूल देणे म्हणजे ज्याला आपण जनरल ॲनेस्थेशिया म्हणतो, तसेच कमरेतनं खाली भूल देणे ज्याला आपण सॅडल ब्लॉक किंवा स्पायनल ब्लॉक असं म्हटलं जातं. ज्या रुग्णाला जी सूट करेल ती भूल दिल्यानंतर पाईल मास हे डिटेक्ट केले जातात
आणि पाईल मासवरती अल्कलाईन पेस्ट ही ॲप्लाय केली जाते. 30 ते 35 सेकंद फक्त ही अल्कलाईन पेस्ट पाईल मासावरती ठेवली जाते व इमिडिएटली आफ्टर 35 सेकंदानंतर व्हिनेगार किंवा निंबूसोरस किंवा बटर मिल्क या नैसर्गिक ॲसिडिक असणाऱ्या पदार्थांनी वॉश केलं जातं. यामुळे 30 ते 35 सेकंदामध्ये पाईल मास जो आहे तो नेक्रोस्ट झालेला आपल्याला दिसून येतो. नंतर ॲसिड वापरण्याचे कारण ॲसिडिक वस्तू किंवा ॲसिडिक लिक्विड वापरण्याचे कारण असे आहे की क्षार हे मोठ्या प्रमाणामध्ये अल्कलाईन असते. यामुळे टिश्यू डॅमेज किंवा स्ट्रिक्चर बसण्याचा धोका असतो. क्षाराचे गुणधर्म त्वरित कमी करण्यासाठी त्याला न्यूट्रल करण्यासाठी ॲसिड वापरणे हे गरजेचे असते. त्यामुळे जे नैसर्गिक ॲसिड ज्याच्यामध्ये आहे, जसं निंबूसोरस असेल त्यात सिट्रिक ॲसिड असतं, व्हिनेगार असेल किंवा बटर मिल्क असेल, याने त्याला वॉश केलं की तो ताबडतोब न्यूट्रलाइज होतो आणि जो आपल्याला हवा आहे तो इफेक्ट आपल्याला मिळवता येतो. यानंतर दाह कमी करण्यासाठी यष्टीमध्ये घृतासारखी घृत पिचू ठेवला जातो किंवा बस्ती दिला जातो. या प्रक्रियेनंतर हार्डली 3 ते 5 दिवसांमध्ये पाईल मास म्हणजे मूळव्याधाचा कोंब हा कम्प्लिटली नेक्रोस्ट होतो आणि हळूहळू तो डिसइंटिग्रेट होऊन कम्प्लिटली त्या ठिकाणी पाईल्सा नष्ट होताना आपल्याला दिसून येतो. अतिशय सुंदर उपचार पद्धती ही आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. परंतु क्षार बनवण्याची जी पद्धती आहे ही अतिशय कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे अनेक लोक याला करत नाहीत किंवा याकडे दुर्लक्षित करतात. क्षारकर्म ही जी काही उपचार पद्धती आहे अतिशय सुरक्षित मानली जाते सर्व प्रकारच्या पाईल्ससाठी. 1st डिग्री, 2nd डिग्री, 3rd डिग्री या प्रकारच्या पाईल्समध्ये क्षारकर्माचे उपयोग हे अप्रतिम दिसून येतात. क्षारकर्माचे प्रोक्टॉलॉजीमध्ये फायदे. नेमकं क्षार हे आहे, परंतु त्याचे नेमके फायदे काय काय आहेत हे आपण आता जाणून घेऊयात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्षारकर्म म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ इंडिजिनियस अल्कली ही अतिशय जुनी उपचार पद्धती आहे, शास्त्रोक्त उपचार पद्धती आहे व रिसर्चद्वारे हे सिद्ध झालेले आहे. हजारो वर्षांपूर्वी आचार्य सुश्रुत व इतरांनी अनेक प्रयोग करून अनेक रिसर्च करून ही उपचार पद्धती डेव्हलप केलेली आहे. ऑपरेशननंतर ज्या जखमांना भरायला वेळ लागत असतो अशा जखमांमध्ये जर क्षार ॲप्लिकेशन केलं तर जो अनहेल्दी टिश्यू असतो तो छान प्रकारे डिब्राइडमेंट होतो म्हणजे नष्ट होतो व नवीन येणाऱ्या पेशींना तो मदत करतो. क्षारकर्म ही जी काही उपचार पद्धती आहे ही ॲडमिट न करता केली जाणारी उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीमध्ये रुग्णाला ॲडमिट न करता अतिशय काही वेळामध्ये ऑपरेशननंतर डिस्चार्ज देता येतो. बऱ्याच वेळा ही उपचार पद्धती लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे तेवढीच जागा बधीर करून केली जाते. त्यामुळं कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट किंवा कमरेतनं बूल देऊन किंवा पूर्ण बूल देऊन जे साईड इफेक्ट होतात, उपद्रव राहतात किंवा जो पेशंटचा लेंदी स्टे हॉस्पिटलमध्ये राहतो ते सर्व आपल्याला टाळता येणं शक्य आहे. क्षारकर्म केल्यानंतर अतिशय कमी रक्तस्राव होतो. क्षारकर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा टाका मूळव्याधीच्या कोंबाला किंवा आतमध्ये टाकला जात नाही. क्षारकर्मानंतर कुठल्याही प्रकारची ड्रेसिंग वारंवार पेशंटला करावी लागत नाही किंवा त्याला वारंवार हॉस्पिटलला देखील व्हिजिटला यावे लागत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की काही प्रकारच्या ऑपरेशननंतर गुद संकुचन म्हणजे ॲनल स्टेनोसिस होण्याचा जो धोका असतो तो क्षारकर्मामुळे होत नाही. क्षारकर्म केल्यानंतर कुठल्याही प्रकारची मसल्स म्हणजे मांसपेशीला इजा होण्याचे कारण नसते. त्यामुळे शौचावरील नियंत्रण जाण्याचा धोका हा अजिबात या उपचार पद्धतीमध्ये दिसत नाही. क्षारकर्म ही अतिशय सिद्ध उपचार पद्धती आहे. यामध्ये मूळव्याधीचे कोंब हे अगदी मुळापासून जातात. त्यामुळं यामध्ये पुन्हा उद्भवण्याचा धोका हा नसतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचारानंतर रुग्ण त्याचे दैनंदिन ॲक्टिव्हिटी, दैनंदिन काम, स्त्रिया त्यांची घरगुती कामं ही आरामामध्ये करू शकतात. असे
क्षारकर्माचे नगण्य सारे महत्त्व आपल्याला दिसून येते. ज्या रुग्णांना मूळव्याध असेल किंवा त्याच्याशी सदृश्य काही आजार असतील तर त्यांनी निश्चितपणे क्षारकर्म हे उपचार करून घ्यावेत. लक्षात ठेवा, क्षारकर्म ही जगातली सर्वात सुंदर अशी मिनिमल इन्व्हेजिव्ह पाईल्स ट्रीटमेंट अशी म्हटली जाते. ही भारतीय उपचार पद्धती आहे, आपल्या देशाची उपचार पद्धती आहे. त्यामुळे ही उपचार पद्धती सहजरित्या आपल्या शरीराला सूट होते. त्यामुळं दुसऱ्या काही उपचार पद्धती करण्यापेक्षा निश्चितपणे उपद्रवरहित व ज्याची पूर्ण खात्री आहे अशी उपचार पद्धती मूळव्याधासाठी ही सर्वांनी करून घ्यावी.